डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, जिल्हा परिषद सांगली, कृषी विभाग। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका कोरड्या हवामानासाठी ओळखला जाणारा, पण शेतकऱ्यांच्या जिद्दीनं उभा राहिलेला। इथं शेती म्हणजे निसर्गाच्या भरोशावर चालणारा संघर्ष। पाऊस पडला तर हिरवाई, नाहीतर पिकं करपून जाणारी। पण आता या संघर्षाला दिशा मिळाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, जिल्हा परिषद सांगली कृषी विभागाच्या पुढाकारातून अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट उगवली आहे। पळसखेल गावचे शेतकरी कुंडलिक तुकाराम जावीर वर्षानुवर्षे पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। गट क्रमांक 633 मध्ये नवीन विहीर खुदाई करण्यासाठी शासनाने रुपये 4 लाखांचं अनुदान दिलं। 25 जुलै 2025 रोजी काम पूर्ण झालं आणि पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाला। आज त्यांच्या शेतात ऊस, गहू, भाजीपाला दाट हिरवाईनं बहरले। घरातील गरज भागते, उत्पादन बाजारात विकलं जातं आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे। नाव कुंडलिक तुकाराम जावीर, गाव दिगंची, जमीन पळसखेल 2 एकर। अर्ज पंचायत समिती साहेबाला विचारून केला आणि त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधनं योजना आपण काढली आणि आपला चांगला फायदा झाला। बिल एक 15-3 महिन्यावर बिल आली। ही योजनेमुळे फायदा चांगलीच फायदा झाला आहे। आता मका करायला लागली, ज्वारी करतोय, आता काही दिवसांनी ऊस होईल। अनुदान 4 लाख रुपये। माडगुळे गावचे शेतकरी श्यामल अरुण देठे गट क्रमांक 310/2 मधील जमीन वर्षानुवर्ष पडीक पडलेली। कृषी स्वावलंबन योजना 2024-25 अंतर्गत मिळालेल्या सहाय्यानं त्यांनी विहीर खोदली। एकूण 5,96,752 पैकी शासनाने रुपये 4 लाखांचं अनुदान दिलं। 3 एप्रिल 2025 रोजी काम पूर्ण झालं आणि आता द्राक्ष, डाळिंब, भुईमूग, भाजीपाला या पिकांनी त्यांच्या शेतात नवी समृद्धी आणली आहे। पूर्वीची चिंता नाहीशी झाली आहे आणि आत्मविश्वासानं उज्ज्वल भविष्य घडवण्याचा मार्ग खुला झालाय। नमस्कार, माझं नाव निशांत चंदन शिवे। मी मावशीच्या नावाने अर्ज केला होता, श्यामल अरुण देठे। मावशीच्या नावाने 1.5 एकर क्षेत्र असून मी प्रथम पंचायत समितीला चौकशी केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेमधून मागासवर्गीयांसाठी विहीर मंजूर होते मला समजलं। आणि त्यानंतर मग मी आपल्या महाई सेवा केंद्रामध्ये गेलो आणि तिथून 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक वगैरे भरून मी महाडीबीटीवर अर्ज केला। आपल्याला शेती करायची आहे, पण आपल्याकडं सध्या पाण्याचे क्षेत्र कमी आहे, मग काय सोर्स पाहिजे तर विहीर। मग त्यातून अर्ज केला। माझ्याजवळ 1 रुपया शिल्लक नव्हता त्यावेळेस। मग माझ्या मित्राचा आटपाडीमध्ये पोकलेन आहे, मी त्याला फोन लावला, त्याने मला खूप मदत केली। मी त्याला म्हणलं की बाबा, बिल निघेपर्यंत मी तुला पेट्रोलचे, डिझेलचे पैसे देतो तुला, तू मला विहीर काढत जा। आणि थोड्याच दिवसात माझ्या विहीर एक 20-25 फूट गेली असता खाली। साहेबांनी MB केली वगैरे। नंतर ना माझं बिल पण 1 महिन्यात जमा झालं सगळं टोटल। महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे। यासाठी मला सहकार्य केले आमचे साहेब सचिन भोसले साहेब, त्याबरोबर पाटील साहेब आहेत, नंतर ना BDO साहेब, या सगळ्या सर्वांनी मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। जय हिंद। दिघंजी गावचे शेतकरी विठ्ठल रघुनाथ सरवदे, त्यांची शेती पिढ्यानपिढ्या फक्त पावसावर चालणारी। गट क्रमांक 751/2 मध्ये नवीन विहीर खुदाईसाठी शासनाने रुपये 4 लाखांचं अनुदान दिलं। 31 मार्च 2025 रोजी काम पूर्ण झालं आणि आता त्यांची शेती वर्षभर हिरवीगार आहे। धान्य, ऊस, भाजीपाला प्रत्येक पीक फुललंय। घरात आनंद, चेहऱ्यावर समाधान आणि मनात भविष्याची खात्री निर्माण झाली आहे। नमस्कार, मी विठ्ठल रघुनाथ सरवदे, राहणार दिगंची, तालुका आटपाडी। मी सुरुवातीला पाऊस पाण्यावरच शेती होती, त्यामुळं हे विहिरीचं प्रकरण करून ते बागायत केलेली आहे। मला माहिती मिळाली आहे की तिथं पंचायत समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून विहीर मिळते म्हणून। मग मी त्याप्रमाणे तिथं कागदपत्र जे लागतात ते सादर केले
आणि तिथून पुढचं काम चालू आहे. साहेबांनी त्याच्यानंतर मंजुरी आलेला आदेश दिला आणि वर्क ऑर्डर सांगितली. त्याप्रमाणे मग ते आमच्याकडं सुरुवातीला पैसे नव्हते, काही शेळ्या होत्या, काही 40,000 रुपये होते. ते मी ते JCB मशीनवाल्याला सुरुवातीला तेलासाठी दिलं. त्यानंतर त्यांनी मग जसं पैसे मिळतील तसं वर ह्याच्याकडून त्याच्याकडून घेऊन ती विहीर पूर्ण केली. आणि त्यानंतर मला साहेबांनी ते बिल पण एक काढून दिलं सुरुवातीला. त्या पैशातून लोकांचं देणं भागवलं. आणि मग विहिरीला पाणी मिळाल्यामुळं आता मी सध्या इथं बागायत करतो आहे. मला साहेबांनी पुन्हा पंचायत समितीतून भुईमुगाच्या शेंगाचं बी पण दिलं, ते पण मी सध्या लावलेलं आहे. ह्या लोकांनी मार्गदर्शन केल्यामुळं माझं हे काम पूर्ण झालं. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे जसं मी केलं तसं इतर लोकांनीही त्याचा भरपूर फायदा घ्यावा. शासन आपल्यासाठी नेहमी कार्यरत असते, आपण त्याचा फायदा घ्यावा. या तिन्ही शेतकऱ्यांच्या कथा सांगतात, जेव्हा मेहनतीला शासनाचा हातभार आणि पाण्याचा आधार मिळतो तेव्हा कोरडी जमीन ही हिरवाईनं फुलते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून लाभार्थींना विहिरी मिळाल्या. या विहिरीतून राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन त्यांचा आदर्श घेऊन जशी विहीर त्यांनी पूर्ण करून 100% अनुदान शासनामार्फत मिळालं, तसं त्यांनी ऊस शेती, फळबाग लागवड आणि फळझाडे किंवा पुन्हा इतर पिके घेऊन आर्थिक उन्नतीला हातभार मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. तरी राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन त्या लाभ घ्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सांगली जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून राबवलेली, आशेला पाण्याचा स्पर्श देणारी, स्वप्नांना वास्तवात उतरवणारी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनवणारी योजना. कारण पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे केवळ शेतीच नव्हे तर आयुष्याचं समृद्धीचं पाऊल आहे.